सुप्रीम कोर्टाचे जज तरुणाईला झुरळ म्हणतात. त्यानंतर मात्र कुठेतरी एक मोमेंट सुरू होती आणि त्या मोमेंटचा परिणाम जो आहे ते आपल्याला जंतर मंतर मध्ये पाहायला मिळाला आहे. जी मोमेंट उभा राहिली, जी चळवळ उभा राहिली अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली, त्यानंतर मात्र जे शिक्षण मंत्री होते धर्मेंद्र प्रधान यांना शेवटी राजीनामा देण्यास तरुणाईने भाग पाडलेला आहे. आता तरुणाईचं लक्ष मात्र सीजीपी कडे लागलं आहे की सीजीपी यापुढे देखील काय करणार आहे, विद्यार्थ्यांसाठी काय लढा लढणार आहेत. कारण अनेक राजकीय पार्ट्या आपण पाहिलेल्या आहेत, फक्त तरुणाईचा असेल, सर्वसामान्य असेल, फक्त त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. मात्र तरुणाईसाठी कुठे ठोस पाऊल उचलायला हवे होते, असं कुठे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे तरुणाई आता ती सीजीपी कडे वळताना आपल्याला पाहायला मिळाले आहे. आणि जे अभिजित दीपके आहे त्यांनी जी काही काल घोषणा केलेली आहे की विद्यार्थ्यासाठी ते शिक्षणामध्ये काही पाऊल उचलणार आहे. त्यानंतर क्या बोलती पब्लिक हा जो काही कॅम्पेनिंग राबवणार आहोत त्यावर तरुणाईचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काल सीजीपीचे जे काही प्रमुख आहेत अभिजित दीपके यांनी क्या बोलती पब्लिक म्हणजे तरुणाईमध्ये जाणार आहे, लोकांमध्ये जाणार आहे, त्यांच्या भावना समजून घेणार आहे. ही कॅम्पेनिंग तुम्हाला कशी वाटते? ही कॅम्पेनिंग तर खूपच मस्त आहे आणि मला असं वाटतं ही बेस्ट संकल्पना आहे जी गव्हर्नमेंट पर्यंत तरुणाईचं मेसेज पोहोचेल. कारण की जर गव्हर्नमेंट जागं आहे तर या गोष्टींची गरज भासली नसती आणि गव्हर्नमेंट झोपलेलं आहे म्हणून गव्हर्नमेंटला जागवण्यासाठी क्या बोलती पब्लिक ही छान कॉन्सेप्ट आहे. तुम्ही त्याचं स्वागत करता? हो नक्कीच. एक विद्यार्थी म्हणून आणि एक विद्यार्थ्यांचा पक्ष म्हणून मी एक विद्यार्थिनीच आहे आणि एक विद्यार्थ्यांचा पक्ष म्हणूनच मी या लढ्यासाठी सामर्थ्य ठेवते. पण माझा तर सीजीपीला फुल सपोर्ट आहे. बस त्यात कुठलाही बायसनेस म्हणजे नंतर ना आलं नाही पाहिजे. आता जसं आहे तसं कंटिन्यू सीजीपीने राहावं. आम्ही पण सीजीपीला सपोर्ट करतोय. सोनम वांगचुक सर असतील, जे विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांच्यासाठी. काय वाटतं तुला? काल अभिजित दीपकेनी कॅम्पेनिंगची घोषणा केली क्या बोलती पब्लिक, त्यानंतर कुठेतरी भारतीय जनता पार्टी डॅमेज होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांना सपोर्ट करण्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीला वाचवण्यासाठी आरएसएस आता याच्यामध्ये उडी घेतली असं वाटतंय तुला? हा नक्कीच. कारण की आपण बघतो की पूर्वीपासूनच आरएसएस फक्त बीजेपी साठी सपोर्ट करतो. कधी ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत नाही. विद्यार्थ्यांसाठी जे आता आंदोलन झालं त्याच्यामध्ये पण आरएसएस नव्हती. सध्या बरेच कुठं कुठं जेव्हा जेव्हा आंदोलन होतात तेव्हा कधी सीजेपी येत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न कधी आरएसएस उठून धरत नाही. तर असं नक्कीच म्हणता येते की आरएसएस फक्त बीजेपी साठी काम करते. काल जो त्यांनी तरुणासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला हा का दिखावा आहे असं वाटतं तुला? का कुठेतरी सीजीपी पासून युवा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न? नाही सर, तसं काहीच नाही. काल मोहन भागवत यांनी तरुणाई सोबत चर्चा करण्याचं ठरवलं होतं. काल त्यांनी चर्चा केलेली आहे तरुणासोबत. तर हे तरुण कुठेतरी सीजीपी कडे जाऊ नये म्हणून भाजपकडे वळावा म्हणून हा कालचा कॅम्पेनिंग होता असं तुला वाटतंय का? मोहन भागवत असं करताय? हा सर नक्कीच. कारण मोहन भागवत ते पहिल्यापासून बीजेपी सपोर्ट करणारे आहेत आणि त्यांच्यामुळे बीजेपीवर सतत आलेली आहे. तर ते नक्कीच सध्या जी मुलं सीजीपी कडे गेलेली आहेत त्यांचं मन डायव्हर्ट करून ते बीजेपी मध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पुढील काळामध्ये नक्कीच अजून विद्यार्थी सीजीपी सपोर्ट करणारच आहेत आणि एकंदरीत पाहता अशी बीजेपी काहीतरी खेळ करत राहणार आहे आणि विद्यार्थी डायव्हर्ट करणार. काय वाटतं एक तरुण आहे म्हणून काय वाटतं? जवळपास 20 ते 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अनेकाचे एकुलते एक मुलगा होता, कोणाची एकुलती एक मुलगी होती, कोणाची बहीण होती, तर कोणाचा भाऊ होता, याने आत्महत्या केलेल्या आहेत. कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी लागलेल्या आहेत आणि तरुणाई जे आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली. हा ऑब्विसली. आता म्हणजे त्यांनी केलं उद्या असं वाटतं. मी तर काही नीट वगैरे दिलेली नाही बट आय थिंक आता मी ज्या बाकीच्या एक्झाम देणार हे सगळं बघून असं मला पण वाटतं की भाई उद्या माझं पण पेपर लीक होईल या माझ्यावर पण सेम तीच वेळ येईल म्हणून. सो आय थिंक कुठेतरी ते स्वतःबद्दल पण आम्ही त्याला कन्सिडर करतो स्वतः पण त्याच्यात. कारण उद्या जर आम्ही कुठल्या एक्झाम देणार आहे त्यातलं पेपर लीक झालं काय झालं तर ते आम्हाला पण त्याचं लॉस आहे आणि इव्हन आमच्या पॅरेंट्सला पण. त्यांनी एवढं भरोसा ठेवून सगळं करतात वगैरे आणि नंतर हे असं नाही. म्हणजे जे सीजीपीने जे पाऊल उचललंय हे विद्यार्थ्याच्या हितासाठी योग्य असं वाटतं तुला? हो ऑब्विसली आहे. कारण आम्ही डायरेक्टली तर इथून सरकारसोबत संवाद नाही करू शकत आहे पण ते एक मीडियम आहेत आमचं जे त्यांच्यामुळे आमच्या ज्या पण मागण्या आहेत त्या जात आहेत सरकारपर्यंत आणि ते ऐकून घेतील ह्याची आता जे पण आहे. तर काय तुला काय वाटतं एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे ते कोणाच्या छायाचित्र हरवलेलं आहे, कोणाचं एकुलते एक सहारा होता, मुलगा असेल किंवा मुलगी असेल. आता त्या पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन झालं त्यामध्ये सरकारने प्रॉमिस केलं की आम्ही जे मृत्युमुखी पडले ज्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांना 1-1 कोटी देऊ. मात्र अजूनही ही गोष्ट अंमलात आलेली नाहीये. अंमलात आलेली नाहीये ही गोष्ट सर. आणि
ते त्यांचे विद्यार्थी गेल्याचं त्या कुटुंबाला जितकं दुःख आहे तेवढं सरकारला कधीच होणार नाहीये. आणि ते फक्त अंमलबजावणी करून टाकता की अनाऊन्स करून टाकता की आम्ही एवढी रक्कम देऊ, एवढी मदत करू, पण ते कधी करणार, काय करणार हे सांगत नाही. आता आज पण आम्ही पाहतो की जेव्हा प्रोटेस्ट मध्ये विद्यार्थी असतात त्यांना विचारलं जातं की तुम्ही नीट दिलीये का? तर असं नाही ना की नीट दिलीये किंवा आपल्या कुणीतरी नीट दिलीये तरच आपण प्रोटेस्ट मध्ये जाऊ शकतो. आपण बघतो मुलींवर जेव्हा रेप होता ते प्रोटेस्ट मध्ये जाता, तर मग जिच्यावर रेप झालाय ती तर नसते ना प्रोटेस्ट मध्ये. मग असं थोडी आहे की आपण नीट दिली तरच आपण प्रोटेस्ट मध्ये जायला पाहिजे. ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी कुणीही जाऊ शकतं असं मला वाटतं सर. बरं, ज्या पद्धतीने तू आता बोलली की मुलीवरती अन्याय होतात, अत्याचार वाढले जातात, तेव्हा मात्र RSS कुठेही रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळते, तेव्हा कुठे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र अभिजित दिपकेकडे जे युवा आता ट्रान्सफर झालेला आहे, युवा त्याच्याकडे एकत्रितरित्या होत आहे, लढाई होत आहेत. आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात त्यांनी लढा उभा केलाय. आता झारखंडमध्ये आंदोलन चालू आहे, विद्यार्थी रस्त्यावर उतरलंच पाहायला मिळते. आता हे RSS पुन्हा आता हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी मोहन भागवत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात अशी वाटते की तुला? हो सर, मोहन भागवत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताय असं मला वाटतंय. आणि म्हणजे जेव्हा हे आता अभिजित दिपकेंनी ती गोष्ट मनावर घेतली म्हणून असं कुणीतरी जेव्हा मनावर घेईल, जेव्हा कुणीतरी त्या विषयाकडे लक्ष देईल तेव्हाच युवा रस्त्यावर येतील. एक युवा म्हणून तुला काय वाटतं ज्या पद्धतीने आता त्या बोलती पब्लिक जी काही कॅम्पेनिंग अभिजित दिपके राबवणार आहे, तरुणही त्यासोबत जोडले जाईल? हा, तरुणी जोडले जातील, कारण की आजकाल जे प्रश्न चालू आहेत पूर्ण सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर, जे पेपर लीक होत आहेत, फुटत आहेत, ते व्हायला नाही पाहिजे. आणि त्या जे मुलं जे आहेत ते पूर्ण जे अभ्यास करतायत त्यांच्यावरती परिणाम होतोय त्याचा, तर तो परिणाम व्हायला नाही पाहिजे. आणि आजकाल आपल्याकडे जे चालू आहे कोटा सिस्टम, त्या कोटा सिस्टम मधून काय करतात, सगळेजण पैसे भरतात. पैसे भरण्यामुळे जे गरीब लोक जे आहेत त्या गरीब लोकांना चान्स भेटत नाही नवीन हे करण्यासाठी पूर्ण. नक्कीच तरुणांना अपेक्षा आहे की जे कोटा पद्धती त्यामध्ये देखील तुला काय वाटतं, एक विद्यार्थी म्हणून, एक तरुणी म्हणून तुला काय वाटतं ज्या पद्धतीने जे इतर पक्ष आहेत ह्या कॅम्पेनिंगचा कुठेतरी फायदा घेण्याचं ठरवतं का? कारण ज्या पद्धतीने हे आंदोलन फक्त युवाने उभा केलं होतं, जंतर मंतर मध्ये युवा होते, ते कोणत्याही पार्टीचे नव्हते, मात्र त्या ठिकाणी अनेक पार्ट्या आल्या, सहभागी झाल्या, कुठेतरी त्यांनी फक्त देखावा केला असं वाटतंय तुला येऊन? हो नक्कीच, मी हेच म्हणेल. कारण की जर बाकीचे पक्ष जर पूर्वीपासूनच CJP सोबत असते तर पक्षांनी हे आंदोलन सुरू केलं असतं ना, की CJPनी जे म्हणजे विद्यार्थ्यांनी जे स्टँड घेतलं, CJPनी जे स्टँड घेतलं ते घेतल्याच्या नंतर मग म्हणजे आपल्याकडे सिस्टम कसं आहे ना, एखाद्याने पताका उंचावली का तर त्याला जे हातभार लावतात. मग नाही की सुरुवातीला सगळ्यांनीच हातभार लावला तर ही जी सिच्युएशन आहे ती क्रिएट नाही होणार. म्हणजे CJPनी आंदोलन उभं केल्याच्या नंतर बाकीचे पक्ष त्याच्यात येत आहे, मग हा पूर्णपणे दिखावाच आहे ना. जर हा दिखावा नसता तर पूर्वीपासूनच पक्षांनी त्यांना सपोर्ट केला असता. आम्ही आंदोलनाच्या काळामध्ये बघितलं, जेव्हा जंतर मंतर लाठीचार वगैरे होते तेव्हा कुठे होते सर्व पक्षजन. मग म्हणजे एक मला बायसनेस नाही करायचे कुठल्याही पक्षाला घेऊन, पण जसे RSS म्हणा, मोहन सर वगैरे बाकीचे पण असेल कुठलेही पक्ष, ते कुठे होते तेव्हा? हे दरवेळेस असं डायव्हर्ट करण्याचं काम असेल म्हणा, या दिखावा करण्याचं काम, हे पूर्वीपासून आपल्याला डेमोक्रेसीचा वारसा मिळाला असं मी नक्कीच म्हणेल. ज्या पद्धतीने मुलींना लाठीचार्ज करण्यात आला, मुलींना त्या ठिकाणी तुम्हाला माहिती अनेक ठिकाणी नाही पाहिजे अशा ठिकाणी मारण्यात आलं, त्यामुळे मुली तिथे रडल्या पाहिल्या, आपल्या डोके फुटले, तरुणाचे फुटले, हे कितपत योग्य? जर देशामध्ये जर मुलींना वाचवा, मुलींना शिक्षण द्या असं जे काही कॅम्पेनिंग राबवलं गेले, काय म्हणते आला होता तो कॅम्पेनिंग, हे कितपत योग्य आहे? हे योग्य नाहीच आहे ऍक्च्युली. कारण आता आणि तिथे जेव्हा त्या मुलींवर लाठीचार्ज केला होता, आपण नॉर्मली बघतो की कधी गरज पडली ना तर इव्हन पोलीस मेन असेल तिथे तर तो कधी नाही जात त्या बाईला हेल्प करायला, पण तिथे त्यांनी ते नाही बघितलं की ती बाई मारते या माणूस मारतोय म्हणून. आणि आय थिंक हे सगळं जे पण आहे ते बंद करण्यासाठी मला वाटतं की आधी जसं स्टेट सिस्टम होतं की आपलं पेपर स्टेट मध्ये व्हायचे, सेंट्रलाइज सिस्टम बंद करायला पाहिजे त्यांनी. त्याच्याशिवाय हे जे पण फुटतात पेपर ते होणारच नाहीये, म्हणजे बंद होणारच नाही फुटायचे. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जे आहे तर जे काही विपक्ष असेल त्यांच्यावरती देखील रोष व्यक्त करण्यात आलाय. इतके दिवस मात्र हे विपक्ष कुठे होते ज्यावेळेस तरुणाईने त्या जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन उभं केलं, आणि आता जे काही अभिजित दिपके यांनी जे काही कॅम्पेनिंग चालवलं आहे त्या कॅम्पेनिंगला पूर्णपणे पाठिंबा देखील तरुणाई देताना आपल्याला पाहायला मिळते. संजय आयर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.